तिसरी बातमी बघूया। तिसरी बातमी अर्थातच तेलंगणामधून। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसंदर्भातली ही बातमी आहे। तेलंगणामध्ये रेवंत रेड्डींनी काँग्रेस संदर्भातलं एक मोठं वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं। काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजेच काँग्रेस असं वक्तव्य त्यांनी केलं आणि तेलंगणाच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे युवा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोकेजी आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी। आपल्याला ही चर्चा करायचीच आहे, मात्र रेवंत रेड्डी नेमकं काय म्हणाले होते हे आपण आधी पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात। कल मैं रहमत नगर में भाषण दे रहे थे। मैं बोलने का मतलब मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान। आज कांग्रेस की ताकत तेलंगाना सरकार की ताकत हमारे मुसलमान भाई बहनों। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी सर्वप्रथम आता कपिल ढोकेजींकडे जाणार आहे। कपिलजी, मला सांगा, तुम्ही हे वक्तव्य ऐकलेलंच आहे। मुस्लिम म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच मुसलमान ही आता पक्षाची भूमिका झाली, मात्र मुसलमानांसंदर्भात पक्षाची भूमिका दिसून येते, पण मग हिंदूंसंदर्भामध्ये भूमिका दिसून येत नाही। तुमची भूमिका काय या संदर्भामध्ये? आता सातत्यानं बघा, काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे। काँग्रेस पक्षानं या देशामध्ये सर्व जाती धर्मांना मान सन्मान देण्याचं काम केलेलं आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याचं काम केलं। पण 2014 पासून ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आलं, त्यावेळपासून यांनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला। आता सातत्यानं हे मुस्लिमांच्या विरोधात बोलतात। रेवंत रेड्डीजी त्या ठिकाणी एका सभेमध्ये बोलत होते आणि मुस्लिमांचा सातत्यानं काँग्रेस सन्मान करते, काँग्रेसचं आणि मुस्लिमांचं नातं काय या आशयानं त्यांनी ते वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। पण त्याचा अर्थ असा होत नाही की हिंदूंचा आम्ही द्वेष करतो। मी नेहमी सातत्यानं सांगत असतो की आम्ही सुद्धा हिंदू आहोत। काँग्रेसमध्ये असणारे राहुल गांधी सुद्धा हिंदू आहेत, पण त्यांचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नसून सर्व धर्म समभावाचं हिंदुत्व आहे। त्यांचं हिंदुत्व हे प्रत्येकाला आदरानं वागवणारं हिंदुत्व आहे। हिंदुत्व म्हणजे काही मुस्लिमांची बाजू घेऊ नये किंवा मुस्लिमांना त्या ठिकाणी विरोधात जावं असं होत नाही। एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर 2024च्या निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे आणि मुस्लिमांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे लोक यांनी काँग्रेसला तेव्हा स्टँड घेतला जातो ना कपिलजी, तेव्हा स्टँड घेतला जातो। आतापर्यंत हिंदूंवरती किती वेळा अन्याय झाला, तेव्हा का नाही काँग्रेसनं भूमिका घेतली? सातत्यानं हिंदूंच्या बाजूने राहिलेलो आहोत आणि काँग्रेस सर्व धर्मियांचा सन्मान करतो। गणेश खणकर हसतायत, तुम्ही हे वक्तव्य करतायत, गणेश खणकर हसतायत। मी गणेश खणकरांचं मनोविकार तज्ञाकडे रजिस्ट्रेशन करून त्यांची आता फी भरणार आहे। त्यांना कुठे हसावं याचं सुद्धा ज्ञान राहिलेलं नाही हा आमचा। आणि एक सांगतो, मुस्लिमांची बाजू आणि काँग्रेस मुस्लिम धार्जिणी आहे किंवा मुस्लिम काँग्रेसचे आहेत असं बोलण्या अगोदर सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत नेणाऱ्या लोकांसाठी लोक आहेत। याचं उदाहरण म्हणजे अकोला पश्चिम सारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये साजिद खान पठाण या कार्यकर्ता असलेल्या नेत्याला त्या ठिकाणी 27,000 हिंदूंनी मतं देऊन, म्हणजे मुस्लिम आणि 27,000 हिंदू यांनी मतं देऊन त्या ठिकाणी हिंदू बहुल भागातून निवडून आणलं। आणि तेच साजिद खान पठाण गळ्यामध्ये भगवा दुपट्टा घालून ज्यावेळी रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात समोर असतात, हे काँग्रेसचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आपण जर पाहिलं असेल तर अकोला असेल, आता आमचं गाव आहे कुटासा, आमच्या गावामध्ये मुस्लिमांची मस्जिद हे हिंदूंच्या एरियामध्ये आहे आणि हिंदूंचं भवानी मातेचं मंदिर हे मुसलमान वस्तीमध्ये आहे। ही गावाखेड्याची ओळख आहे, ही काँग्रेसनं निर्माण केलेली ओळख आहे। आणि हे लोक सातत्यानं काँग्रेस मुस्लिम धार्जिणी आहे, हिंदूंसाठी स्टँड काँग्रेस घेत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, हिंदूंसाठी काँग्रेस स्टँड घेत नाही असं तुम्ही म्हणताय। या सगळ्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न उपस्थित होतो। मला गणेश खणकरांकडे यायचंय। गणेशजी, तुम्ही या सगळ्यामध्ये काय बोलाल? कपिल ढोकेने जे आता या संदर्भामधले जे काही वक्तव्य केले त्या संदर्भात? नाही, माझी एवढीच विनंती आहे की आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की त्या कपिल ढोकेने त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्या। बर, बोला ढोकेशी बोला। प्रसादजी, काँग्रेस हिंदुत्वासाठी काहीच करत नाही असा जर यांचा भाजपच्या लोकांचा आरोप असेल तर त्यांनी अकोला शहरामध्ये एकदा यावं की मुस्लिम कार्यकर्त्याला हिंदूंनी त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं आणि मुस्लिम असलेला आमदार भगवी शापी घालून ज्यावेळी रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात समोर असतो, गणपतीच्या मिरवणुकीत सगळ्यात समोर असतो, पोळ्याच्या सणामध्ये सगळ्यात समोर असतो, त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम आणि काँग्रेस याचं जर खरं आपल्याला हे पाहायचं असेल प्रतीक तर अकोला शहरामध्ये या। आम्ही
काँग्रेसची लोक सर्व धर्म समभाव आदर करणारी आहोत. यांच्यासारखा मुस्लिम द्वेष करून हिंदूंना भडकवून सत्ता बळकावणे हा आमचा उद्देश नाही. बर, कपिलजी, तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण केलं. आता मला गणेश खणकरांकडे जाऊयात. गणेशजी, आता यांनी सगळं त्यांचं जे काय आहे जे काय म्हणणं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आपण आता प्रतिक्रिया द्या. नाही, मला यात काहीच आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे रेवंत रेड्डी जे बोलले असतील तर त्यांनी काँग्रेसचा जो एक गाभा आहे तो त्यांनी मांडला. मुसलमान म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे मुसलमान. कारण या देशामध्ये सेक्युलर म्हणजे काय, तर जो मुसलमानांच्या विषयी बोलेल तो सेक्युलर, जो हिंदूंच्या बाजूने बोलेल तो जातीयवादी. या देशामध्ये सेक्युलर म्हणजे काय, तर या देशामध्ये एका ठराविक वर्गाला खुश करण्यासाठी आपली पातळी सोडून वागायची आणि या देशामध्ये 80% बहुसंख्य असलेल्या समाजाला तुम्ही जाणार पुढे, तुम्हाला काही दुसरा मार्ग नाहीये ना. त्यामुळे यात काहीच नवल नाहीये. असं आहे की शहाबानोची केस हायकोर्टानं निकाल दिल्यानंतर, तिच्या पोटगीचा विषय झाल्यानंतर राजीव गांधी यांनी संसदेमध्ये त्याच्या विरुद्ध कायदा पास केला आणि त्या शहाबानूला मिळणारी पोटगी, त्या मुस्लिम महिलेला मिळणारी मदत रोखण्याचं काम त्यावेळेला राजीव गांधींनी केलं. का केलं? होय, समाज नाराज होईल, काही मुल्ला मौलवी नाराज होतील आणि निवडणुकीत फटका बसेल म्हणून हे केलं ना. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ती ट्रिपल तलाक ही पद्धत बंद केली आणि त्या मुस्लिम महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला, तिच्याबरोबर आयुष्यभर संसार करायचा. 2-3 मुलं झाल्यानंतर एखाद दिवशी एखाद्या नवऱ्याला वाटले की तिला तलाक द्यायचा, तो तलाक 3 वेळा बोलेल आणि त्या मुस्लिम महिलेला रस्त्यावरती सोडेल. हे प्रकार आम्ही थांबवले. आमच्या दृष्टीनं माणूस महत्वाचा आहे, माणुसकी महत्वाची आहे. हे सगळे जे प्रकार आहेत हे काँग्रेसने आम्हाला शिकवू नयेत. हिंदुत्व 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 हे आता बोलण्यास तुम्हाला अधिकारच राहिलेला नाही. या देशामधल्या जनतेनं, या देशामधल्या सज्ञान जनतेनं हे आता मनोमन स्वीकारलेलं आहे. त्यांना त्यांचे निर्णय कळतात ना. आम्ही फक्त बोलून थांबलेलो नाही. आम्ही कुणा मुस्लिमाचा द्वेष जर केला असता तर अब्दुल कलाम याच्यासारख्या महान शास्त्रज्ञाला आम्ही जेव्हा राष्ट्रपती केलं आणि दुसऱ्यांदा राष्ट्रपती करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, त्यावेळी काँग्रेसने त्यांना राष्ट्रपती होऊन दिलं नाही. मोहम्मद आरिफ खान केरळचे राज्यपाल आहेत. काय काँग्रेसची भूमिका आहे त्यांच्या बाबतीत? सांगतील का कपिल डोके काय काय त्यांच्या बाबतीत बोललं जातं? असं आहे की आरिफ खान यांचं कधी त्यांनी संस्कृतमध्ये ते ज्या वेळेला काही विषय मांडतात ना, ते काँग्रेसच्या लोकांनी ऐकावं. तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ते मुसलमान आहेत म्हणून बघत नाही, तर ते व्यक्ती म्हणून आणि त्यांना आपल्या संस्कृतीचा किती अभिमान आहे हे म्हणून आम्ही बघतो. तुम्ही काय सांगता? माझ्या गावामध्ये माझा आजोळ आहे दरोडी, पारनेर तालुक्यातलं. आमच्या गावची म्हणजे त्या माझ्या आजोबांना मला आठवते ना लहानपणी घेऊन जाताना, आमचा गावचा म्हणजे कार्यक्रमच सुरू होत नव्हता जोपर्यंत तिथनं ते मला तो शब्द आठवत नाही, डोक्यावरती ती भेट वस्तू घेऊन येतात आणि उरूस त्यांचा जोपर्यंत आमच्या गावचा पाटील जात नाही तोपर्यंत उरूस सुरू होत नव्हता. गावागावात भांडणं नाहीयेत, ही भांडणं तुम्ही लावलेली आहे, मतांसाठी लावलेली आहेत. एका पहिल्यांदा आहे का? आज ते रेवंत रेड्डी ओपनली बोलले, एवढंच काय तो विषय. त्यामुळे ह्यात काही नवल नाही. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस, ते बोलून बसले बस, एवढंच काय तो फरक आहे, बाकी काय. बोला कपिलजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो येतोय, बोला. म्हटलं तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, तुम्ही बोला. गणेश खणकरांचं उत्तर मी या ठिकाणी शांतपणे ऐकत होतो. सातत्यानं काँग्रेसला मुस्लिम धार्जिनं ठरवायचं, हिंदूंची माथी भडकवायची, हिंदूंचं डोकं भडकवायचं आणि मतं घ्यायची, याच्या पलीकडे हे काही करू शकत नाहीत. हे सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिमांचा द्वेष करतात आणि यांचे आका, दिल्लीतले आका नवाज शरीफची बिर्याणी खायला बिना बोलवायचे जातात. यांचे सुद्धा संबंध यांनी सांगितले पाहिजे ना. आणि राहिली गोष्ट याची, काँग्रेसला यांनी शिकवू नये. आम्ही सगळे हिंदू आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही हिंदुत्वाचा द्वेष करत नाही. आमचं हिंदुत्व यांच्यासारखं शेंडी जानव्याचं आणि भांडणं लावणारं नाही आहे. आमचं हिंदुत्व सर्व धर्मांचा आदर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून एवढा काय पुळका यायचा? कपिलजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, आपल्याकडे वेळेची सुद्धा मर्यादा आहे. गणेश खणकरांची एक छोटीशी प्रतिक्रिया घेतो आणि मग आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात. बोला गणेश. माझं प्रसादजी एकच सांगणं आहे, हे सारखा जो शब्द वापरतायत शेंडी जानवं तर हे बोलू नका.
आम्हाला शेंडी ठेवायची की जानवर ठेवायचं हा त्याचा विषय अहो तुम्ही गणेशराव, मुस्लिमांना तुम्ही पण आम्हाला सांगणार सांगणार आहात. का? ऐका ना, सातत्यानं ऐकून घ्या ना आता. मुस्लिमांबद्दल ज्यावेळी तुम्ही तुमचे मुस्लिमांना उपस्थित सांगणार आहात नितेश का राणे, की डोक्याला तुमचा तो टोपी घालू संग्राम, नको? नगरचा हे आमदार बोलणं बरं संग्राम नाही. जगताप, अशा हे पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही विषय सातत्यानं मांडू पातळी नका. सोडून बोलतात, हे योग्य त्यावेळी तुम्ही नाहीये. आम्हाला तुम्ही पातळीच्या गप्पा हिंदूंविषयी शिकवणार आहात. अहो, चुकीचे मुस्लिम शब्द सुद्धा गणेश वापरतात. खणकरजी आणि कपिल डोकेजी, वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला हा शो इथेच थांबवावा लागतोय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय समोर येतं, दोन्ही पक्षांची काय भूमिका असते हे सुद्धा तुम्ही आता मांडलेली आहे. धन्यवाद आपले सुद्धा.